3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. कोल्हापुरात काँग्रेससोबत कधीही सत्ता स्थापन करणार नाही. कोल्हापुरात महायुतीचाच झेंडा रोवणार, शिवसेनेच्या क्षीरसागरांची ग्वाही. रायगडमध्ये झेंडावंदनाचा मान भरत गोगावलेंना, तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजवंदन होणार. दोन्ही जिल्ह्यात पालकमंत्री पदाचा वाद असताना फडणवीसांचं डॅमेज कंट्रोल. जळगावात सोन्याच्या किमतीमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ. तब्बल सोन्याच्या दरात 7,500 रुपयांची वाढ, तर चांदीच्या दरात 10,000 रुपयांची वाढ. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलल्या. 4 ते 6 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षा आता 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार. लाडकी बहीण प्रत्यक्ष पडताळणीला अंगणवाडी संघटनेचा विरोध. आधीच्या कामाचं देयके पूर्ण न केल्यानं पडताळणीचं काम न देण्याची विनंती. अंगणवाडी संघटनेचे मंत्री आदिती तटकरेंना पत्र. नगरपालिकेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सोलापूरच्या मोहोळचे राजकारण तापायला सुरुवात. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे पळपुटे. पोरांनी नाही बापानं तरी निवडणूक लढवण्याचं धाडस दाखवायला पाहिजे होतं, असं म्हणत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांची जोरदार टीका. पुणे महानगरपालिकेसमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. कनिष्ठ अभियंता भरतीचे सेंटर्स बदलून द्यावा अशा विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. जम्मूमध्ये 3 दहशतवाद्यांचा सध्या कसून शोध. जैश या संघटनेचे दहशतवादी मावी उस्मान आणि अख्तर अली यांचे फोटो समोर. हे तिन्ही दहशतवादी उधमपूर आणि कठुआ इथं दहशतवादी ऍक्टिव्ह असल्याचं समोर. मारहाण आणि गैरवर्तन प्रकरणाचे आरोप असलेले जामिया विद्यापीठाचे प्रोफेसर रियाजुद्दीन यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. तसंच माझ्यावर बेछूट आरोप करण्यात आलेले असून मला या प्रकरणात गोवण्याचा षडयंत्र असल्याचाही आरोप. कोलकात्यात आशा सेविकांनी ममता बॅनर्जी सरकारचं टेन्शन वाढवलं. वेतन वाढीच्या मागणीसाठी आशा सेविकांचं जोरदार निदर्शन. महिना 15,000 पगार देण्याची मागणी. सांबा जिल्ह्यात लष्करानं अनेक बंदुकीची काडतुसं जप्त केली. मिळालेल्या माहितीनुसार ही सर्व काडतुसं देवक नदी इथून जप्त करण्यात आली. बॉम्ब स्क्वॉडनं सुरक्षित ठिकाणी सर्व काडतुसं निकामी केली. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील 2024 मध्ये झालेल्या हिंसाचाराचा सूत्रधार शारिक साठा याच्यावर प्रशासनानं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयानं त्याच्या घराच्या जप्तीसाठी कायमस्वरूपी वॉरंट जारी केले. शारिक विरुद्ध एकूण 69 गुन्हेगारी खटले दाखल आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे लष्कराचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं. विमान अचानक दिशा बदलून शहराच्या मध्यभागी असलेल्या एका तलावात कोसळलं. दरम्यान बचाव पथकाने दोन्ही वैमानिकांना सुखरूप वाचवलेलं आहे. नोएडामध्ये बांधकाम सुरू असलेल्या बेसमेंटमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर युवराज मेहता याचा कारसह बुडून मृत्यू. या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बेसमेंट बांधल्याचा आरोप असलेल्या बिल्डर अभय कुमार यांना पोलिसांकडून अटक. उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आयोग 3,26,00,000 लोकांना नोटीस पाठवणार. निवडणूक आयोगाच्या मते 46.23 लाख मतदार मृत आढळलेले आहेत, तर 2.17 कोटी मतदार एकतर स्थलांतरित झालेले आहेत. T20 वर्ल्ड कप आधी नागपूरमध्ये टीम इंडियाचं शक्ती प्रदर्शन. पहिल्या T20 सामन्यामध्ये न्यूझीलंडचा 48 धावांनी धुव्वा. मालिकेमध्ये 1-0 आघाडी. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यामध्ये अभिषेक शर्माचा अनोखा रेकॉर्ड. T20 करिअरमध्ये आतापर्यंत 8 वेळा 25 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत हाफ सेंचुरी. फिल सॉल्ट सूर्यकुमार यादवला टाकलं मागे. अभिषेक शर्मा T20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार खेचण्याच्या यादीमध्ये 6व्या स्थानी. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 81 षटकार. गुरु युवराज सिंगला पिछाडीवर टाकलं.